म्हणजेच हा चित्रपट 20 कोटी पार गेलेला आहे वर्ल्ड वाईड कलेक्शन मध्ये. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा जो चित्रपट आहे तो अनस्टॉपेबल आहे, म्हणजे असंच म्हणू शकतो. कुठेही शोज कमी झालेले आहेत, हिंदी चित्रपट असून पण किंवा मराठी चित्रपट नवीन आलेला असून पण अनस्टॉपेबल आहे. अनस्टॉपेबल कलेक्शन्स येत आहेत. म्हणजे काल बुक माय शोला पाहिलं तर जवळपास 40,000 तिकीट्स विक्री झाली होती 24 तासामध्ये. सो तुम्ही अंदाज लावू शकता की काय जबरदस्त चित्रपट चालतोय. चित्रपट 3ऱ्या हफ्त्यात आहे, तरीही अजिबात कुठेही ह्या चित्रपटाचे शोज नाही कलेक्शन्स कमी होत आहेत. चला तर मग ह्याच चित्रपटाचं कलेक्शन जाणून घेऊयात. चित्रपटाला लागून एकूण 18 दिवस कंप्लीट झालेले आहेत क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाला लागून. चला तर मग ह्याच 18 दिवसाचं कलेक्शन जाणून घेऊयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि पुन्हा एकदा सांगेन की खूप कमी मराठी युट्यूब चॅनलच्या तिथे मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं जातं. त्यापैकी एक आपलं एक चॅनल आहे, त्यामुळे नक्की एक लाईक सपोर्टसाठी करा आणि जर का नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हेमंत ढोमे सर दिग्दर्शित, कुठेही म्हणजे चित्रपट तर जबरदस्त झालाच आहे, पण चित्रपटाला जो रिस्पॉन्स मिळतो प्रेक्षकांकडनं, जो टॉपिक आहे तो इतका जीवाला लागलाय लोकांच्या, प्रेक्षकांच्या, की लोक भरभरून चित्रपट बघायला जातात. आणि जे कोणी मराठी माध्यममध्ये स्पेशली शिकलेत ते तर जाता येतच आहेत आणि इनफॅक्ट डबल टिबल हा चित्रपट बघतात. त्यामुळे जबरदस्त कलेक्शन्स येतात. आणि आता पाहूयात की कलेक्शन किती झालं. तर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम ह्या चित्रपटाने 17व्या दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपटाने 1,25,00,000 एवढी कमाई केली. आणि 18व्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने 1,75,00,000 एवढी कमाई केलेली आहे. 18 दिवसानंतर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम ह्या चित्रपटाचं जे कलेक्शन झालेलं आहे, नेट कलेक्शन झालेलं आहे, तर ते आहे 18,75,00,000 एवढं. आणि जे ग्रॉस किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झालंय 18 दिवसानंतर, तर ते आहे 20,30,00,000 एवढं. म्हणजेच हा चित्रपट 20 कोटी पार गेलेला आहे वर्ल्ड वाईड कलेक्शन मध्ये, जे की एक जबरदस्त गोष्ट आहे 2026 मधली मराठी चित्रपटांसाठी. कारण मागच्या वर्षात एकही चित्रपट दशावतार सोडून 10 कोटीच्या पुढे सुद्धा गेला नाही. म्हणजे दशावतारने 20-25 कोटीची कमाई केली होती, 25 ते 30 कोटीची, पण त्याच्या व्यतिरिक्त एकही चित्रपट 10 कोटीच्या पुढे गेला नव्हता. त्यामुळे पहिलाच 2026 मधला चित्रपट 20 कोटी पार केलेले आहेत. आणि हा चित्रपट नक्कीच दशावतारचा सुद्धा रेकॉर्ड मिळेल हीच इच्छा आहे आणि हीच आशा आहे. एक टप्पा मराठी चित्रपट पार करत जाईल हीच आशा आहे. तर हे होतं कलेक्शन. आता पाहूयात की या चित्रपटांना जे आव्हान असणार आहे ते कोणत्या चित्रपटाचं असणार. तर अग सुनबाई काय म्हणता सासूबाई हा जो चित्रपट आहे तो त्या चित्रपटाचं आव्हान तर आहेच. त्याच्यामुळे थोडे शोज डिवाइड झालेले आहेत. त्यानंतर बॉर्डर 2 जो हा चित्रपट येणार आहे 23 जूनला, ह्या चित्रपटाचं मोठं आव्हान असणार आहे. कारण बरेच थिएटर मालक मराठी चित्रपट काढून बॉर्डर 2ला शोज देणार. आणि जे की एक, कारण चित्रपट चालत असताना सुद्धा बॉर्डर 2ला शो जाणार आहे, ते खूप खराब चित्र आहे. आणि आता आपण खराब पण म्हणू शकत नाही, कारण तोही चित्रपट देशावर आधारित आहे. बट चित्रपट चालत असताना का असं वाटतं महाराष्ट्रामध्ये तरी, ऍटलिस्ट बाहेरचं सोडून द्या, बाहेर तर आपले चित्रपट लागत नाहीत, पण इथे तरी एक शो तरी एका थिएटरमध्ये असावा ही माझी इच्छा आहे. बॉर्डर 2 आला तरी पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगू शकता. ते होतं कलेक्शन क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचं. आणि होपफुली ते शोज मिळतील आणि होपफुली अजून कलेक्शन्स वाढेल. हा चित्रपट 30 कोटी पार करून जाण्याची इच्छा आहे आणि होपफुली ते सगळं होऊन जाईल. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.